नमस्कार. आज आपण इन्स्टंट तंदूर करणार आहोत. चला आपण त्यासाठी साहित्य घेऊया. इथे अर्धा किलो लेग पीस घेतलेले आहेत. हळद, मीठ चांगलं लावून घेतलेलं आहे. 5 मिनिटं ठेवलेलं आहे. त्यानंतर हे कुकरमध्ये पाणी न घालताच एक शिट्टी करून घ्यायची आहे. मिठाचं आणि हळदीचं पाणी फक्त घालायचं आहे त्याला सुटलेलं. कुकरला एक शिट्टी करून घ्यायची. हे बघा, एक शिट्टी करून झालेली आहे. असं शिजलेलं आहे. त्यानंतर तंदूर मसाला, गरम मसाला घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तेल, तूप किंवा बटर लावून घेऊ शकता, म्हणजे छान सगळीकडे मसाला लागतो. मसाला लावून 5 मिनिटं ठेवायचं आहे. चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे, त्यामुळे अजिबात फ्राय करायला वेळ लागत नाही. 5 मिनिटं झालेले आहेत. आलं लसूण पेस्ट सगळीकडे लावून घ्यायची. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. 5 मिनिटं आलं लसूण लावून ठेवायचं आहे. आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतरच त्याला आपण दही घालायचं आहे. थंड झालेलं आहे. 10 मिनिटांनी आपण त्याच्यात साधारण 2 चमचे दही घातलेलं आहे. लाल तिखट, चवीनुसार मीठ सर्व लावून घेतलेलं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. 5 मिनिटांनी आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत सर्व मसाला सगळीकडे लावून घ्यायचा आहे छान, म्हणजे आपलं चिकन छान असं ज्युसी आणि मसालेदार लागतं. हे बघा, असं सगळीकडे लागलेला आहे मसाला. खूपच छान आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. संडेला आपण ही घरीच तयार करू शकता, तेही कमी साहित्यात, कमी वेळेत हे तंदूर आपलं रेडी होते. आता हे 5 मिनिटानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं मुरलं आहे. बघू शकता, मुरलंय छान आपलं. पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे. एक पीस ठेवून फ्राय करून घेणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता किती छान आणि क्रिस्पी हे तंदूर होणार आहे, झालेलं आहे. चव तर खूपच छान लागते आणि अतिशय कमी वेळात तयार होते. दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. लागेल तसं तूप, बटर, तेल तुम्ही घालू शकता वरनं, म्हणजे चव अशी छान लागते. हाय फ्लेमवर तुम्ही ते फ्राय करायचं आहे. आता आपण चिकन फ्राय होते तोपर्यंत आपण तंदूर कांदा तयार करून घेऊया. असा कांदा उभा चिरून घेतलाय, लिंबू पिळून घेतलंय, त्यावर मीठ घातलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे. सर्व चोळून घ्यायचं आहे. तयार झालाय आपला हा तंदूरचा कांदा. तंदूर पण आपल्याला झालेलं आहे. 15 ते 20 मिनिटच फक्त लागलेली आहे तंदूर करायला. बघू शकता कसं छान क्रिस्पी झालेलं आहे. आतून पण हे बघा, असं शिजलेलं आहे, ज्युसी कसं पटकन तुटतंय. आणि तंदूरचा कांदा, तंदूर आपलं खायला रेडी आहे. इन्स्टंट झटपट तयार होणारं तंदूर तयार.
संडे स्पेशल मेनू झटपट, तोही कमी साहित्यात कमी वेळात तयार. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.